नमस्कार, मी पूजा तुमचं खूप सारं स्वागत करते आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर प्रत्येक व्हिडिओमध्ये मी काहीतरी मोटिवेशन किंवा काहीतरी होम टिप्स किंवा स्किन केअरचे काहीतरी प्रोडक्ट वगैरे किंवा काहीतरी तुम्हाला उपयोग पडतील गृहिणींना अशा काहीतरी गोष्टी घेऊन येत असते। तर आजही तसंच काहीतरी आहे, तुम्हाला ते हेल्पफुल ठरेल किंवा काही लेडीजला ते माहीतही असेल, पण मी म्हणजे माझ्याप्रमाणे तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करते। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की जेव्हा पावसाळा लागतो किंवा प्रत्येक ऋतूमध्ये जेव्हा ऋतू चेंज होतो तर आपल्या भरपूर गोष्टी चेंज होतात। त्याच्यात आपले कपडे चेंज होतात म्हणजे किंवा स्किन केअर प्रोडक्ट चेंज होतात, तर भरपूर घरातले जे पदार्थ आहेत ते चेंज होतात ऋतूप्रमाणे। तर पावसाळा लागणार आहे किंवा ऑलमोस्ट लागलेला आहे काही भागात। तर पावसाळ्यात आपण कोणकोणत्या गोष्टी अगोदर करून ठेवल्या तर त्या आपल्याला नंतर व्यवस्थित आपण मॅनेजमेंट करू शकतो। तर त्याच्यातल्याच काही टिप्स आपण आज तुमच्याबरोबर मी शेअर करणार आहे। तर प्लीज तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलही सबस्क्राईब करा, तसंच बेल आयकनही प्रेस करा म्हणजे मी टाकलेल्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येईल। चला तर सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला। सगळ्यात पहिली जी गोष्ट मी सांगेल ते म्हणजे घरातल्या स्वच्छतेकडे आपल्या किंवा घरात आपण कशा प्रकारे ज्या वस्तू ठेवतो किंवा आता पावसाळा येणार आहे तर भरपूर गोष्टी खराब होतात पावसाळ्यामध्ये। किंवा तुम्ही जर कोकण साईड किंवा कोल्हापूर ह्या भागात जर असाल तर तुम्हाला माहिती आहे की पावसाळा लागला की भरपूर गोष्टी इथं होतात, म्हणजे कंटिन्युअसली पाऊस पडत असतो, असा उघाड नसतो। म्हणजे पावसात कधीतरी 1-2 दिवस पाऊस इकडे तिकडे म्हणजे ऊन दिसतो आपल्याला। तर भरपूर ज्या गोष्टी आहे घरातल्या, सगळ्यात पहिले मी म्हणेन की आपला जो घर आहे म्हणजे पावसाळा लागण्याच्या अगोदर आपले डबे किंवा आपला किचन किंवा आपला बेडरूम हॉल सगळं क्लीन करून ठेवा। म्हणजे जेव्हा पाऊस पडेल आणि पावसातले काही थेंब आपल्या कोणाचं जर घर इकडून तिकडून लिकेज होत असेल, काहीतरी होत असेल तर ते दमट वास किंवा घाण असं वास आपल्याला येतो आणि ते नंतर आपल्याला ती स्वच्छ करणं व्यवस्थित होत नाही, कारण पावसाळा असतो त्याच्यामुळे आपलं घर आपण कितीही धुतलं किंवा डबे धुतले की ते व्यवस्थित वाळत नाही किंवा त्याच्यातला जो मॉइश्चर आहे तो हे होत नाही, वेगळं निघत नाही। त्याच्यामुळे आपण काही काही गोष्टी करू शकतो। तर आपण डबे, आपला जो घर आहे, पहिली गोष्ट मी तेच म्हणेल की आपला जो घर आहे आणि आपले डबे वगैरे किचन सगळं क्लीन करून ठेवा। म्हणजे पावसाळ्यात जो दमट वातावरण असतो किंवा पावसाळ्यातला जो हे असतो ओलावा असतो, आपले भिंती वगैरे खराब होणं येते, तर त्याच्यामुळे तुमचे जे पदार्थ आहे ते खराब होणार नाही, पहिली गोष्ट ते म्हणेल। आणि दुसरी गोष्ट म्हणजे जे आपण किराणा भरणार आहोत तर पावसाळा लागत आहे तर त्याच्या अगोदर किराणा घेऊन ज्या गोष्टी कडधान्य असू दे हे सगळ्या गोष्टी छान वाळवून घ्या, त्याच्याप्रमाणे ते हे होतील, असे नंतर असे ओलावा धरणार नाही ते पदार्थ किंवा खराब होणार नाही, कुजणार नाही। तर छान प्रकारे सगळे कडधान्य वगैरे ज्या गोष्टी तुम्ही वाळवू शकता त्या गोष्टी वाळवून छान डब्यामध्ये एअरटाईट डब्यामध्ये छान असे हे करून ठेवा, व्यवस्थित भरून ठेवा। त्याच्यानंतर दुसरी गोष्ट आहे, जे आपण धान्य म्हणजे जे आपण हे करतो गहू, ज्वारी, बाजरी ह्याही गोष्टी आपण पावसाळ्याच्या अगोदर छान वाळवून घेतल्या पाहिजे, छान भरून ठेवल्या पाहिजे। पुढची गोष्ट म्हणजे जे आपले जे कपडे आहेत किंवा आपले जे काही कपडे आहे वापरायचे ते आपण जे कपडे पावसाळ्यामध्ये वापरणार आहोत तेवढेच कपडे आपण वर ठेवले पाहिजे। बाकीचे सगळे कपडे आपण पॅक करून आपल्या याच्यामध्ये ठेवणार, कारण पावसाळ्यात लग्न वगैरे पण एवढे नसतात, किंचितच एखादा फंक्शन वगैरे असेल, बर्थडे पार्टी हे ते, तर त्याच्यावर जेवढे लागतील तेवढेच आपण कपडे वर ठेवायचे आहे आपल्या दररोजच्या वापरात। बाकीचे सगळे कपडे पॅक करून छान पाऊच भेटतात किंवा छान हे भेटतात त्याचे कपडे व्यवस्थित ठेवण्यासाठी जे बॅगा वगैरे भेटतात त्याच्यामध्ये ठेवून तुम्ही छान त्याच्यामध्ये डांबर गोळी किंवा कापूर वगैरे हे एका साईडला हे करून ठेवू शकता। त्याच्यामुळे तुमचे जे कपडे आहेत ते घाण वास मारणार नाही। किंवा लहान मुलांचेही कपडे, जे कपडे तुम्ही दररोजच्या वापरात, आता मुलं शाळा सुरू झाली की मुलांना म्हणजे बाकीचे कपडे एवढे लागत नाही, वापरायचे 1-2 किंवा थोडेफारच कपडे आपण वरती ठेवतो, बाकीचे सगळे कपडे आपल्याला व्यवस्थित ठेवायचे आहे। आणि पुढची टिप्स देईन मी की जेव्हा आपण कांदे पावसाळ्यात खूप महाग होतात, ते महाग होतात पण सिटीमध्ये म्हणजे जास्त प्रमाणात ते खराब वगैरे नंतर येतात। त्याच्यामुळे आपण काय करायचे, कांदे छान घेऊन असे पसरवून ठेवायचे किचन वाट्याखाली किंवा तुम्हाला छान अशी तुमच्या घरात कुठेतरी वेगळी जागा असेल जिथं आपण दररोजचं म्हणजे एवढं हे जात नाही आपलं काम पडत नाही त्या कोपऱ्यात, त्या कोपऱ्यात तुम्ही छान असं खाली तरी पेपर वगैरे अंथरून किंवा एखादा कापड अंथरून त्याच्यावर कांदे ठेवू शकता। कांदे, लसूण ह्या गोष्टी म्हणजे लगेच खराब होत नाही, पण पावसाळ्यात ते म्हणजे खराबही भेटतात आपल्याला कांदे, म्हणून 10-12 किलो कांदे पहिलेच आपण घेऊन ठेवले पाहिजे, पण चांगल्या क्वालिटीचे, म्हणजे ते
खराब वगैरे पहिलेच घेतले की मग ते अजून खराब होणार, त्याच्यामुळे चांगल्या क्वालिटीचे कांदे वगैरे हे घेऊन आपण साईडला ठेवले की तेवढंच काम आपल्याला कमी होतं. किंवा पावसाळ्यात भाजी आणायला गेलो आपण की कांद्या बटाट्यात जास्त वजन असतो, ज्या गोष्टी टिकतात जास्त दिवस त्या घेऊन ठेवण्यात काही हे नाही आहे, वाईट गोष्ट नाही आहे, तर त्या गोष्टी आपण घेऊन ठेवू शकतो. त्याच्यानंतर मी म्हणेल की किराणाही व्यवस्थित आपण भरून ठेवला पाहिजे. त्याच्यानंतर आपलं फ्रीज वगैरे तेही फ्रीज एकदम छान असं सुटसुटीत आपण हे करून ठेवला पाहिजे. त्याच्यात पहिलेच आपण क्लीन करून ठेवला की आपण लगेच भाज्या आणला की लगेच ठेवू शकतो, त्याच्यामुळे फ्रीजवरही आपण लक्ष दिलं पाहिजे. फ्रीज, मिक्सर ह्या सगळ्या गोष्टी. त्याच्यानंतर ज्या गोष्टी आपल्या घरातल्या खराब झालेल्या आहेत त्या पावसाळ्याच्या अगोदर आपण चेंज करून घेतल्या पाहिजे. किंवा शेगडी असू दे, आपली जे किचन वाटावरची शेगडी असते ती, किंवा आरो वगैरे ह्या गोष्टी अचानक म्हणजे पावसाळ्यात खराब पाणी आल्यामुळे इकडं तिकडं होतं आणि खराब पाण्यामुळे ते आरोही वगैरे आपला जो खराब होऊ शकतो, त्याच्यामुळे त्याचीही रिपेअरिंग आपण वेळोवेळी करून घेतली पाहिजे. गॅसचा एखादी जी हे असते सिलेंडर आहे तो व्यवस्थित आपण एक्स्ट्रा ठेवलं पाहिजे, कारण पावसाळ्यात आपण लगेच जाऊ शकत नाही, मुलांची शाळा असते, टिफिन द्यायचा असतो, त्याच्यामुळे कधीही एक टाकी म्हणजे जी हे असतो सिलेंडर असतो ते एक्स्ट्रा असावं घरात. कारण असं नाही आहे की ते एक्स्ट्रा असलं की भरपूर पैसे आपले वाया जातात. एक्स्ट्रा असला की तो तेवढेच आपल्याला पैसे द्यायचे आहेत, फक्त आपली धावपळ होऊ नये त्याच्यासाठी ह्या काही टिप्स आहे मी तुम्हाला देत आहे. तर प्रत्येक गृहिणीला माहीत आहे की आपलीच धावपळ होते, त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टी आपण करून ठेवल्या की तेवढंच आपला लोड कमी होतो. त्याच्यामुळे पावसाळ्यात टॉवेल ज्या आहेत त्या अशा हे हेवी न घेता, म्हणजे जास्त आपण हेवी टॉवेल वगैरे यूज करतो तर ते साईडला ठेवून ज्या सिंपल टॉवेल असतात बघा, अगदी 100-150 रुपयात भेटतात त्या टॉवेल यूज करा. त्याच्यामुळे कसं होतं की त्या लगेच वाळतात आणि दररोज आंघोळ झाल्यावर टॉवेल दररोज आपण नाही धूत जरी नसलो तरी ते वाळवणं खूप गरजेचं आहे. पण त्या जे हॅवी टॉवेल्स असतात त्या आपण धुतल्या किंवा हे केल्या की ते हे होत नाही, म्हणून वाळत नाही व्यवस्थित. म्हणून ह्या पावसाळ्यामध्ये 3 महिने आपण सिंपल टॉवेल ज्या असतात त्या यूज केल्या पाहिजे. त्याच्यानंतर तुम्ही तुमच्या याच्यामध्ये जे सगळं जेवढं लागतं तेवढं किराणा तर आणायचंच आहे, त्याच्याबरोबर तुम्हाला फिनाईल किंवा डेटॉल किंवा ज्या गोष्टी आहेत ज्याच्यामुळे पावसाळ्यामध्ये खूप सारे आजार होतात, सर्दी खोकला हे तर चालूच असतो, भरपूर दुसऱ्या गोष्टी होऊ नये त्याच्यामुळे आपण हायजीन मेंटेन ठेवली पाहिजे. भरपूर गोष्टी आपण मुलांची काळजी घेतली पाहिजे, त्याच्यामुळे त्यांना त्यांच्या दररोजच्या पाण्यात डेटॉल वगैरे टाकून आंघोळ करून म्हणजे मुलांना दिले पाहिजे. त्याच्यानंतर कम्फर्ट, कारण कम्फर्ट खूप गरजेचा पडतो, कारण पावसाळ्यात खूप सारे कपडे वाळत नाही व्यवस्थित आणि वास येतो कपड्यांमध्ये. तर कम्फर्ट असला की तो म्हणजे कपडे जरी नाही म्हणजे 2 दिवस जरी लागले वाळायला तर ते वास मारत नाही, व्यवस्थित असतात. तर ह्या काही टिप्स होत्या, तुम्हाला आय होप तुम्हाला आवडल्या असेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा. परत भेटूया आपण एका नवीन व्हिडिओ सोबत, तोपर्यंत धन्यवाद.